फ्रेंड्स, आज आपला चॅप्टर नंबर 3 व्हेरिएबल. ओके. व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन. ओके. व्हेरिएबल काय एक मेमरी लोकेशन आहे ज्यात आपण काय व्हॅल्यू काही इन्फॉर्मेशन जे आहे ते स्टोअर करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल, एक आपला कंटेनर असतो ज्याला आपण नाव देतो ए. ए काय आपला व्हेरिएबल नेम असू शकतो. कोणतं इट इज सी. मी घेतलंय ए, तुम्ही काहीही घेऊ शकतात. असं कंपल्सरी नाही की ए आणि बी व्हेरिएबलचं नेम असू शकतं. ओके. सो कोणतंही नेम जे आहे व्हेरिएबलला आपण देऊ शकतो आणि व्हेरिएबल जे असतं ते एक मेमरी लोकेशन असतो. जसं की एक बॉक्स म्हणजे कंटेनर आहे, त्यात व्हॅल्यू 2, 5 स्टोअर आहे. ही काय असते, एक आपली इन्फॉर्मेशन किंवा काही व्हॅल्यू असते ती या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर असते. ओके. ही काय झालं, मेमरी लोकेशन जी आहे ती ए अँड बी आपलं व्हेरिएबल नेम आणि व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर होते. ओके. तर आपण व्हेरिएबल डिक्लेअर कसा करतो. एक इंटिजर आपण डेटा टाईप घेतो. डेटा टाईपमध्ये आपण इंटिजरच नाही तर कॅरेक्टर घेऊ शकतो, फ्लोट घेऊ शकतो. ओके. डेटा टाईप आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघूयात. ओके. सो ही प्लेलिस्ट ॲक्सेस करा. ॲक्सेस केलेली नसेल तर आत्ताच ॲक्सेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. इंटिजर ए नावाचा आपण व्हेरिएबल घेतला. हा काय केला, आपण डिक्लेअर केला. हा जो व्हेरिएबल आहे इंटिजर डेटा टाईपमध्ये हा डिक्लेअर केला. आता ह्या डेटा टाईपमध्ये व्हेरिएबलमध्ये आपल्याला एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची असेल त्यावेळेस आपण काय करतो, ए इक्वल टू जी व्हॅल्यू आपल्याला त्यात इनिशियलाइज करायची असेल ती व्हॅल्यू देऊन आपण क्लोज करतो. ओके. हा काय झाला व्हेरिएबल. हा एक कंटेनर आहे, त्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतोय. जसं की तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल किचनमध्ये आपले काही डबे असतात, बरोबर. चिनी स्टोअर करण्याचे. ओके. मीठ, साल्ट स्टोअर करण्याचे हे काय डबे, हे काय कंटेनर, त्यामध्ये आपण काहीतरी स्टोअर करतोय. तसंच हा जो ए नावाचा जो कंटेनर आहे त्यामध्ये आपण 5 स्टोअर केलेला आहे. ओके. तर हा कंटेनरला स्टोअर एक मेमरी लोकेशन आहे जी आपली व्हॅल्यू इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवते. ओके. तर हा झाला आपला डिक्लेरेशन पार्ट आणि हा झाला आपला इनिशियलायझेशन पार्ट. ओके. सो व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा आणि इनिशियलाइज कसा करायचा. ओके. आपण पुन्हा याला जर ए इक्वल टू 5 दिलं, सॉरी, जर 2 दिला आणि जर मी ए प्रिंट करणार असो इथं, ओके, इथं जर मी ए प्रिंट केला तर मला व्हॅल्यू 5 भेटेल की 2 भेटेल. तर मला व्हॅल्यू जी आहे ती रन केल्यानंतर मला व्हॅल्यू 2 भेटेल. का? कारण जो आधी मी व्हेरिएबल ए डिक्लेअर केला त्यात फर्स्ट व्हॅल्यू दिली 5, बट नेक्स्ट मी एमध्ये आणखी एक व्हॅल्यू स्टोअर करून दिली 2. तर ए ज्या 5 होती ती ओव्हरराईड करून 2 त्या 5च्या जागी ओव्हरराईड झाला. म्हणजे व्हॅल्यू काय येईल तिथं 2. सपोज मी रन केला, तिथं एरर फाइंड होते. सो प्रिंट ऑफमध्ये काय म्हणतोय तो, हॅलो प्रिंट ऑफ सॉरी, आपण पर्सेंटेजमध्ये प्रिंट करतो, %मध्ये ते राहील आपलं. कारण इंटिजर व्हॅल्यू जर आपल्याला राईट आउटपुट द्यायची इंटिजर व्हॅल्यू किंवा जर कॅरेक्टर असेल तर आपण इथे कॅरेक्टर राहिला असतं तर आपण सी यूज केला असता. ओके. सो मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ. ओके.
पर्सेंट डी मध्ये आपण जर रन केला तर इथे 5 काय झाला, 5 वरती 2 ओव्हरराईड होऊन गेला. सो एक कंपल्सरी मध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा की जी आधी व्हॅल्यू असते तिच्यावर नेक्स्ट व्हॅल्यू आल्यानंतर ती व्हॅल्यू ओव्हरराईड होऊन जाते आणि जी व्हॅल्यू ओल्ड व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू साईड होऊन आणि नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती त्यावरती स्टोअर होऊन जाते. आणि ज्यावेळेस आपण रन करतो एला, तर ए व्हेरिएबल कोणती व्हॅल्यू आणून देतो, 2 व्हॅल्यू. ओके. सो डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन किंवा व्हेरिएबल काय असेल हे समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. सो नेक्स्ट व्हिडिओ अँड जाता जाता सबस्क्राईब करून जावं. ओके. थँक्यू.